बदलत्या काळामध्ये समाजाच्या कोणत्याही एका घटकाला जर विविध समस्यांना सामोरं जायला लागलं आणि याचं प्रमाण जर फार वाढत गेलं तर अशा समाज घटकाकरता स्वतंत्र कायदा करण्यात येतो. ज्येष्ठ नागरिक संरक्षण कायदा हा असाच एक कायदा जो बदलत्या काळातल्या ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांच्या अनुषंगाने त्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा या मुख्य उद्देशाने करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक कायदा आणि त्या कायद्यातल्या तरतुदी यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या भल्याच्या संदर्भाने बऱ्याचशा काही सोयी करण्यात आलेल्या आहेत. या ज्येष्ठ नागरिक कायद्याच्या अनुषंगाने एक अत्यंत महत्वाचा निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ज्येष्ठ नागरिकांची मालमत्ता, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांची स्वकष्टार्जित मालमत्ता, त्यांच्या मुलगा आणि सुनेला आपल्या आई वडिलांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत राहण्याचा अधिकार या महत्वाच्या मुद्द्यांबाबत हा निकाल दिलेला आहे. आता या प्रकरणात झालं काय होतं, तर ज्येष्ठ नागरिकांची स्वकष्टार्जित मालमत्ता होती आणि त्या मालमत्तेमधल्या काही भागामध्ये त्यांचा मुलगा आणि सून राहत होते. कालांतराने त्यांच्यात वादविवाद निर्माण झाले. कालांतराने मुलगा आणि सुनेने दुसरं घर सुद्धा घेतलं, पण दुसरं घर घेऊन सुद्धा ते यांच्या घरातली जी जागा होती ती काही सोडायला तयार नव्हते. मग त्याची परिणिती वादामध्ये झाली. सगळ्यात पहिले ज्येष्ठ नागरिक कायद्याअंतर्गत जिथे पहिल्यांदा दाद मागायची असते त्या प्रांत कार्यालयात ज्येष्ठ नागरिकांनी अर्ज दाखल केला. ज्येष्ठ नागरिकांचा अर्ज मंजूर करण्यात आला आणि ते जे मुलगा आणि सून होते त्यांनी घर सोडायचा आदेश करण्यात आला. त्याच्या विरोधामध्ये कलेक्टरकडे अपील करण्यात आलं. कलेक्टरकडच्या अपिलामध्ये ते अपील मंजूर करण्यात आलं आणि त्यांना जर त्या घरातनं हाकलून द्यायचं असेल तर त्याच्याकरता यथार्थ दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागावी असा तो निकाल देण्यात आला. याच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील किंवा याचिका करण्यात आली. आता या निकालामध्ये मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं ते आपण बघूया. सबडिव्हिजनल ऑफिसर अलाउड द पिटिशनर ऍप्लिकेशन डायरेक्टेड द रिस्पॉन्डंट्स टू व्हेकेट. हे म्हणजे पहिला जो प्रांताकडे जो त्यांनी अर्ज केला होता तो मंजूर करण्यात आला. अपेलंट ट्रायब्युनल अलाउड द अपील ऑब्झर्विंग दॅट द रिलीफ्स क्लेम्ड बाय द पिटिशनर हिअरिन could not be granted since they were in the nature of a civil dispute and the petitioners are entitled to initiate appropriate civil proceedings. म्हणजे अपील त्यांचं फेटाळण्यात आलं आणि अपील फेटाळण्याचा मुख्य मुद्दा काय, तर ह्या प्रकरणातला जो वादाचा मुद्दा आहे तो दिवाणी स्वरूपाचा आहे आणि दिवाणी स्वरूपाचा मुद्दा असल्यामुळे किंवा दिवाणी स्वरूपाचा वाद असल्यामुळे यथार्थ ठिकाणी त्यांना दाद मागायची मुभा आहे. या मुख्य कारणास्तव ते अपील मंजूर करण्यात आलं आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने जो निकाल देण्यात आला होता प्रांत ऑफिसचा तो बदलण्यात आला. त्याच्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये गेले. उच्च न्यायालय पुढे असं म्हणतं, इट अपियर्स दॅट द पिटिशनर्स आर ओनर्स ऑफ द बंगलो ऑफ अ सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी अँड सन अँड डॉटर इन लॉ ऑफ द पिटिशनर्स आर ऑक्युपाईंग अ पार्ट ऑफ द प्रॉपर्टी. म्हणजे हे जे ज्येष्ठ नागरिक जोडपं आहे त्यांचा स्वकष्टार्जित बंगला आहे आणि त्या बंगल्याच्या काही भागामध्ये त्यांचा मुलगा आणि सून राहत आहे. इट इज स्टेटेड दॅट डिस्पाइट हर ओन इंडिपेंडेंट हाऊस प्रॉपर्टी द रिस्पॉन्डंट इज ऑल्सो ऑक्युपाईंग अ पोर्शन ऑफ अ सूट प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू द पिटिशनर्स. अलॉंग विथ हिज ॲफिडेव्हिट द पिटिशनर हॅव ऑल्सो फाइल्ड ऑन रेकॉर्ड कॉपी ऑफ अ सेल डीड. म्हणजे सुनेचं स्वतःच्या मालकीचं घर असून सुद्धा ती ज्येष्ठ नागरिकांच्या घरातली जी काही जागा तिच्या ताब्यात आहे तो ताबा सोडायला तयार नाही आणि तिच्या नावावर घर असल्याचा पुरावा म्हणून त्या घराचं खरेदी खत सुद्धा यांनी दाखल केलेलं आहे. Thus, in peculiar facts of this case, particularly considering the legal position, directing the petitioner to initiate fresh civil proceeding for eviction of their daughter-in-law would be detrimental and would defeat the purpose of the enactment. म्हणजे या सगळ्या परिस्थितीचा विचार करता जर त्या ज्येष्ठ नागरिक जोडप्याला त्यांच्या हक्काकरता दिवाणी न्यायालयात जा, दिवाणी दावा दाखल करा अशी जर जबरदस्ती करण्यात आली तर ते नुकसानदायक तर ठरेलच, पण असं जर सांगण्यात आलं तर हा मूळ कायदा ज्या उद्देशाने बनवण्यात आला त्या उद्देशाचाच तो पराभव ठरेल. मोर ओव्हर
आता पुढचं अत्यंत महत्वाचं आहे, हे महसुली अधिकाऱ्यांनी कसं काम करावं याच्याबद्दल उच्च न्यायालय काय म्हणतंय बघा. Moreover, they are duty bound to acquaint themselves with the prevailing legal position, including the authoritative pronouncement of the Honorable Supreme Court of India and the High Courts, interpreting the provisions of a legislation. म्हणजे जे महसुली अधिकारी असं कायदेशीर काम करतायत किंवा अर्धनायी कामकाज करतायत, त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी कायदेशीर तरतुदीबाबत स्वतःकडे अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे. भारतीय सर्वोच्च न्यायालय किंवा विविध उच्च न्यायालय कायद्याचा कसा अर्थ लावतायत याबद्दल त्यांनी माहिती ठेवायला पाहिजे. Interpreting provisions of this legislation and to apply the same judiciously while deciding the case. म्हणजे ज्या प्रकारे अर्थ लावण्यात आला आहे त्या प्रकारेच त्यांनी त्यांच्या समोरची प्रकरणं हाताळली पाहिजेत. In the instant case, the approach of the appellate tribunal in not considering the authoritative pronouncements of this court while deciding the appeal in the year 2020 demonstrate insensitivity on its part. म्हणजे हे प्रकरण हाताळताना या कायद्याबद्दल किंवा या प्रकरणाबद्दल आधी जे महत्वाचे निकाल देण्यात आलेले आहेत त्याची दखल न घेणं हे ॲपेलेट ट्रायब्युनलचं चुकलेलं आहे किंवा त्यांची इन्सेन्सिटिव्हिटी त्याच्यातनं दिसते. त्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये, ते फार तांत्रिक प्रकारे काम करतायत असा एकंदर त्यांचा जो आविर्भाव आहे तो यातनं स्पष्ट दिसतोय. It is thus evident that the appellant tribunal has adopted an unduly hyper-technical approach, thereby defeating the very object and purpose of the special statute. म्हणजे हे जे अपिली अधिकारी कामाला बसले होते त्यांनी नको इतक्या तांत्रिकपणे हे प्रकरण हाताळलं आणि त्याच्यामुळे झालं काय की त्यांचा जो आदेश आला तो आदेश एक प्रकारे हा स्वतंत्र कायदा आणि त्या स्वतंत्र कायद्याचा उद्देश याचा पराभव करणारा ठरला. अशी स्पष्ट निरीक्षणं मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाजूने निकाल दिला. ज्येष्ठ नागरिक, त्यांची मालमत्ता, त्यांच्या मालमत्तेतनं मुला सुनेला बाहेर काढण्याचा त्यांचा हक्क या सगळ्याच्या अनुषंगाने हा निकाल अत्यंत महत्वाचा ठरतो. ज्या ज्येष्ठ नागरिकांना अशा समस्या आहेत, अशा समस्या भेडसावत आहेत किंवा ज्यांच्या परिचितांना जे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा समस्या भेडसावत आहेत त्यांना या निकालाचा आणि या निकालाने प्रस्थापित केलेल्या तत्वाचा निश्चितपणे उपयोग होऊ शकेल आणि तसा उपयोग निश्चितपणे केलाच पाहिजे. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने म्हटल्याप्रमाणे विविध महसुली अधिकारी जे अर्धन्यायिक काम करतात, ज्यांच्याकडे लोक न्यायाच्या आशेने येतात, त्यांनी फार तांत्रिकपणे काम न करता कायदेशीर तरतुदी काय आहेत, विविध महत्वाच्या निकालांनी त्याचा कसा अर्थ लावला आहे, एखादी कायदेशीर तरतूद कोणत्या कायद्यात आहे, त्या कायद्याचा मूळ उद्देश काय आहे, या गोष्टी सुद्धा लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मगच निकाल दिला पाहिजे, जेणेकरून तो निकाल कायद्याच्या चौकटीत बसणाराच असेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.